हॅलो, गुड मॉर्निंग. मी तृप्ती. आज आहे तामिळनाडू ट्रिपचा दिवस 8वा आणि आज आम्ही जाणार आहोत श्री पेरंबदूरवरून बेंगलोरला. श्री पेरंबदूरवरून बेंगलोर 300 किलोमीटरवर आहे. सो एक 5.5 ते 6 तास लागतील पोहोचायला. सात दिवसापूर्वी तामिळनाडू रोड ट्रिपचा प्रवास पुण्यावरून सुरू झाला होता. पहिल्या दिवशी पुणे टू बेंगलोर असा 900 किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी बेंगलोरहून त्रिचीला आलो. तिसऱ्या दिवशी आम्ही कुंभकोणम एक्सप्लोअर केलं. चौथ्या दिवशी सकाळीच उठून जम्बुकेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतलं. दुपारी आराम करून तंजावर एक्सप्लोअर करण्यास गेलो. पाचव्या दिवशी आम्ही सकाळी उठून श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही चिदंबरमला जाण्यास निघालो. 5व्या दिवसाचा मुक्काम आम्ही पॉंडिचेरीला केला. 6व्या दिवशी आम्ही तिरुवन्नामलाईला अरुणाचलेश्वराचं दर्शन घेतलं आणि श्री पेरंबदूरला मुक्कामासाठी आलो. 7व्या दिवशी आम्ही कांचीपुरम एक्सप्लोअर केलं आणि आज आहे 8वा दिवस. आज आता बेंगलोरला जात आहोत. या 7ही दिवसांचे 7 डिटेल व्हिडिओ मी पोस्ट केले आहेत, ते नक्की बघाल. हा कृष्णगिरीच्या आसपासचा जो एरिया आहे ना, खूप सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप झाडं आहेत आणि सगळं असं हिरवं आहे. बेंगलोरला पोहोचायला साधारणतः एक 4-5 तरी वाजतील. त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन बेंगलोर एक्सप्लोअर करणार आहे, कारण की जेव्हा पहिल्या दिवशी आलो होतो तेव्हा बेंगलोरमध्ये फिरता नव्हतं आलं. बेंगलोर आलं आता. आजच्या स्टेसाठी आम्ही MG रोडवरचं ताज हॉटेल बुक केलं आहे. पहिल्या दिवशी इथेच राहिलो होतो. खूप भूक लागली आहे.
तेव्हा आम्ही आता बँगलोरमधलं जे फेमस मीना स्टोअर आहे तिथे जात आहोत. जास्त वेळ राहिला नाही आहे, आता जवळजवळ संध्याकाळ होत आली आहे. तर आता आम्ही इथे मल्लेश्वरमचं जे फुलांचं मार्केट आहे ते बघू. या मार्केटमध्ये खूपच व्हरायटीची फुलं, गजरा, हार आहेत आणि यांची क्वालिटी पण खूप छान आहे. इथे मल्लेश्वरमच्या रोडवर फिरता फिरता आम्हाला खूप सुंदर असं साडी स्टोअर दिसलं आहे. अगदी मंदिरासारखं आहे हे. बघू आता आत जाऊन कसं आहे ते. भरपूर व्हरायटीच्या साड्यांचा स्टॉक आहे इथे. मी एक साडी खरेदी केली. त्यानंतर आम्ही डिनरसाठी सेंट्रल टिफिन रूमला आलो होतो, पण इथे खूपच वेटिंग आहे. जवळजवळ 1 तास तरी थांबावा लागेल आणि इतका वेळ नाही आता. त्यामुळे आता इथे जवळच एक सात्विक रेस्टॉरंट आहे, तिथे डिनर करू आम्ही. डिनर केल्यावर इथे जवळच श्रीकृष्ण स्वीटचं आउटलेट दिसलं, तर तेव्हा इथला जो फेमस त्यांचा मैसूर पाक आहे तो घेतला. आता लवकर जाऊन झोपायचं आहे, कारण की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे पुण्याला जायला. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे ट्रिपचा 9वा आणि लास्टचा दिवस. सकाळचे 4:30 वाजलेत आणि आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे.
सकाळचे 6 वाजले आहेत आणि आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट करून निघालो आहे बँगलोरवरून. पुण्यावरून बँगलोरला येताना रात्र झाली होती, त्यामुळे इथला परिसर बघता नाही आला, पण खूप छान परिसर आहे इथला. रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप सारी नारळाची झाडं आणि सगळीकडे अशा पवनचक्क्या दिसत आहेत. त्यातल्या त्यात आज आकाशही खूप छान दिसत आहे. या तामिळनाडूच्या रोड ट्रिपमध्ये आम्ही फक्त मंदिरांमध्ये दर्शनच घेतलं नाही, तर इथल्या सिटीमध्ये, गावांमध्ये असलेलं लाईफस्टाईल, फूड, इथलं कल्चर कसं आहे हेही अनुभवता आलं. इथला एक चांगला एक्सपिरियन्स म्हणजे इथले रोड खूपच छान आहेत. मंदिरांची व्लॉग करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. खूप सारे रेस्ट्रिक्शन्स असतात. तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही व्लॉग बनवू शकत नाही, तुम्ही शूटिंग करू शकत नाही. मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात शूटिंग न करणे यासाठी मी सहमत आहे. तिथे देवाचे फोटो काढणं किंवा आतल्या गाभाऱ्याचे फोटो काढणं हे चुकीचंच आहे. पण बाहेर मंदिरात जिथे छान गोपुरम वगैरे आहेत तिथे पण खूप सारे रेस्ट्रिक्शन्स होते. बऱ्याच ठिकाणी तर फक्त मोबाईल अलाउड होता, मोबाईलवर शूट करणं अलाउड होतं. आणि बऱ्याच ठिकाणी तर म्हणजे तुम्ही अगदी छोटीशी स्टिक यूज करणं पण अलाउड नव्हतं. त्यामुळे मनासारखं शूटिंग नाही घेता आलं. एक ठिकाणी बृहदेश्वराच्या मंदिरात तंजावरमध्ये तर आम्हाला खूपच म्हणजे तुम्ही अजिबातच सोनी व्लॉगिंगची छोटी स्टिक होती तीही यूज करून दिली नाही. आणि तिथे असं होतं की म्हणजे असं विरोधाभास की ते मंदिराचे लोक स्वतः तिथे ट्रायपॉड लावून, जे तिथे नंदीचा अभिषेक काय चालू होता तिथे ते स्वतः ट्रायपॉड लावून शूटिंग करत होते. म्हणजे हे असं कसं ना की एक ठिकाणी तुम्ही म्हणताय की नाही आणि स्वतःच तुम्ही असले शूटिंग करताय. सोशल मीडियावर तुम्ही ह्याच मंदिराचे ड्रोन शॉट पण बघितले असतील, तर ते कसं हे काय आम्हाला कळलेलं नाही. शूट करण्याबाबतचा जो मंदिराच्या मॅनेजमेंटसोबत जो एक्सपिरियन्स होता तो चांगला नव्हता, पण बाकी ओव्हरऑल लोक बाकी खूपच छान आहेत तिथले. म्हणजे अगदी एक ठिकाणी आम्हाला मंदिर बंद होणार आहे अभिषेकासाठी माहीत नव्हतं, तर त्या लोकांनी स्वतः येऊन सांगितलं की तुम्ही आधी दर्शन घ्या, मंदिर बंद होणार आहे. जर तुम्हाला इथे मंदिरामध्ये फक्त दर्शन घ्यायचं असेल, असं व्लॉग वगैरे काही बनवायचे नसतील, तर तुम्हाला खूपच छान एक्सपिरियन्स येईल. इथे मंदिर खूप सुंदर आहेत. आता हम्पीजवळ आलो आहे. हा तुंगभद्रा डॅम आहे.
आता सोलापूरच्या पुढे आलो आहे, पण पुण्यात पोहोचायला भरपूर टाईम दाखवत आहे, कारण की आता ट्रॅफिक असणार आहे खूप. बंगलोरहून सकाळी 6 वाजता निघालो होतो. आता पुण्यात पोहोचायला 9:30 वाजले आहेत. या व्लॉगसोबत ही सिरीज पण इथे संपत आहे. या सिरीजचे बाकीचे व्हिडिओ मी पोस्ट केले आहेत, ते नक्की बघा. ही सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.